तर नमस्कार मुलांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या छान अशा यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे डी-टी एज्युकेशन. तर बघा मुलांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी नवीन अभ्यासक्रमातील पाठ क्रमांक 8 चांदोबास पत्र या पाठाचा स्वाध्याय आज आपण बघणार आहोत. तर बघा, ह्या चॅनलवरती इयत्ता 6वी नवीन अभ्यासक्रमाशी रिलेटेड सर्व व्हिडिओज अपलोड केले जाणार आहेत. त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. तर बघा, स्वाध्यायातला पहिला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 1, कोण ते लिहा. प्रश्न आहे, आनंदाने डोलू लागणारी. उत्तर, राणे वने. प्रश्न आहे, पत्रात उल्लेख असलेल्या अंतराळवीर. उत्तर, नील आर्मस्ट्रॉंग व एडविन ऑल्ड्रिन. प्रश्न आहे, चंद्रावर जाण्यासाठी वाहन. उत्तर आहे, अपोलो यान. पुढचा प्रश्न आहे, पत्र लिहिणारी. उत्तर, वंदना. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2, आकृती पूर्ण करा. अपोलो यानातून चंद्रावर गेलेले. उत्तर, नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन ऑल्ड्रिन. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न, चांदो मामाचे चांदणे पृथ्वीवर पडल्यावर काय काय घडते. उत्तर, चांदो मामाचे चांदणे पृथ्वीवर पडल्यावर समुद्राला भरती येते, रानेवने आनंदाने डोलू लागतात, नद्या, नाले व सरोवरे उल्हासाने खिदळू लागतात. पुढचा प्रश्न, मुलांना चांदो मामाचे आकर्षण का वाटते. उत्तर, चांदो मामा मुलांचा आवडता मामा आहे. त्याचे सुंदर रूप व चांदणे मुलांना मोहून टाकते. त्यामुळे मुलांना चांदो मामाचे आकर्षण वाटते. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चांदो मामाला आनंद का झाला असेल. उत्तर, पृथ्वीवरील मुले त्याला भेटण्यासाठी चंद्रावर पोहोचली. नील आर्मस्ट्रॉंग व एडविन ऑल्ड्रिन यांनी त्याच्याशी संवाद साधला, त्यामुळे चांदो मामाला आनंद झाला असेल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, योग्य उत्तरापुढे अशी खूण करा. पहिला प्रश्न, नद्या, नाले, सरोवरे उल्हासाने केव्हा खिदळू लागतात. उत्तर, पौर्णिमेचे चांदणे पृथ्वीवर पडते तेव्हा. पुढचा प्रश्न, चांदो मामाला केव्हा आनंद झाला असेल. उत्तर, नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन ऑल्ड्रिन चंद्रावर गेल्यावर. पुढचा प्रश्न, लिहिते होऊया. चांदो मामा तुमच्याशी बोलू लागला अशी कल्पना करा. चांदो मामाला तुम्ही कोणते प्रश्न विचाराल त्याची प्रश्नावली तयार करा. उत्तर, पहिला प्रश्न, चांदो मामा तू पृथ्वीपासून किती दूर आहेस. पुढचा प्रश्न, तुझ्यावर पाणी आहे का. त्यानंतर तिसरा प्रश्न, चंद्रावर दिवस व रात्र किती वेळ असते. चौथा प्रश्न, तुला पृथ्वी कशी दिसते. त्यानंतर पुढचा प्रश्न, खेळूया शब्दांशी. पहिला प्रश्न, पुढे दिलेल्या वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. वाक्प्रचार, शोभायमान होणे. अर्थ, सुंदर दिसणे. वाक्यात उपयोग, दिवाळीत घर शोभायमान होते. वाक्प्रचार, खिदळू लागणे. अर्थ, हसणे. वाक्यात उपयोग, विनोद ऐकून मुले खिदळू लागली. वाक्प्रचार, मोहात पडणे. उत्तर, आकर्षित होणे. वाक्यात उपयोग, सुंदर फुलांचा बागेत मी मोहात पडलो. वाक्प्रचार, प्रयत्नांची शिकस्त करणे. अर्थ, खूप प्रयत्न करणे. वाक्यात उपयोग, यश मिळवण्यासाठी त्याने प्रयत्नांची शिकस्त केली. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, खाली दिलेल्या संदेशवहनाच्या साधनांची मराठी भाषेतील नावे लिहा. मोबाईल, भ्रमणध्वनी, इंटरनेट, आंतरजाल. पुढचा प्रश्न, शोध घेऊया. पहिला प्रश्न, खालील प्रश्नांची माहिती पालक तसेच शिक्षक यांच्याकडून जाणून घ्या. पहिला प्रश्न, चंद्रावर प्रथम कोण व कसे पोहोचले. उत्तर, नील आर्मस्ट्रॉंग
हे 20 जुलै 1969 रोजी अपोलो 11 यानातून चंद्रावर प्रथम पोहोचले. दुसरा प्रश्न, चंद्रावर जाण्यासाठी मनुष्य कोणकोणते प्रयत्न करत आहे? उत्तर, विविध देश चांद्रयान, रॉकेट आणि अंतराळ मोहिमा राबवत आहेत. चंद्रावर संशोधन केंद्र उभारण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. आपल्या देशाने आतापर्यंत किती चांद्र मोहिमा राबवल्या आहेत? उत्तर, भारताने आतापर्यंत चांद्रयान 1, चांद्रयान 2, चांद्रयान 3 अशा 3 चांद्र मोहिमा राबवल्या आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. आजपर्यंत कोणकोणत्या देशांनी चांद्र मोहिमा राबवल्या याची माहिती शिक्षकांच्या मदतीने व आंतरजालावरून मिळवा. उत्तर, सोव्हिएट संघ, रशिया चंद्रावर पहिले यान पाठवले. 2. अमेरिका अपोलो मोहिमेद्वारे मानवाला प्रथम चंद्रावर उतरवले. चीन चांगई मोहिमेद्वारे चंद्रावर संशोधन केले. भारत चांद्रयान 1, चांद्रयान 2, चांद्रयान 3 मोहिमा यशस्वीपणे राबवल्या. 5. युरोपियन अंतराळ संस्था विविध चंद्र संशोधन मोहिमांमध्ये सहभाग घेतला. तर बघा मुलांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 6वी विषय मराठी नवीन अभ्यासक्रमातील पाठ क्रमांक 8 चांदोबास पत्र या पाठाचा स्वाध्याय आज आपण बघितला. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा.